लवकर उरक, मला भाकर बांधून दे. अहो दिसत नाही का भाजीचा डबा हुडका आले हो. डबा हुडक नाही अजून काय हुडक, पण जरा लवकर उरक, मला उशीर होतोय. इकडे शोधला आणि हे इथं आहे. आता इतका वेळ इथे गेल्यावर शेतात जाऊन बैलाला पाणी वैरण कधी करावं? अहो जावा की लवकर, आता उशीर होऊ नका बोलत बसायला. तू थोडं जरा शांत बस, सगळं कळतंय मला. आणि काय कर, मी गेल्यावर आईला जरा जेवाय दे. रोज का तुम्ही जेवाय देताव का? अगं रोज जरी मी जेवाय देत नसलो तूच करतीस, पण आईकडे लक्ष तर मला द्यावं लागेल ना. हो सगळं तुम्हीच करून जाता, सगळं तर मलाच बघावं लागतं ना. मग काय तुझं म्हणणं आहे का मी घरीच बसून राहू म्हणून? मी म्हणले का तुम्हाला घरी बसून राहा म्हणून? अगं घरी बसून राहिल्यावर शेतात जाऊन पाणी वैरण कोण करील? काय तू जाणार आहेस का पाणी वैरण करायला? तुम्हाला वाटतं हे मला जमायचं नाही? तुम्हाला जमतं का बघा धुणी भांडी करायला? होय आता तेवढंच राहिले, ती बसतो करीत. घरी कशाला बसता, जावा की भावाच्या म्हशीला पाणी पाजायला. हे बघ तुझं तू बघ, काय करायचं आणि काय नाही हे तू सांगायची गरज नाही. त्या दिवशी गेलो होतं की आपण दवाखान्यात आईला बघायला, आपलं लेकरू दिवसभर उपाशी मेले की जेव्हा सुद्धा म्हणलं नाही की भाऊ जाईना. अगं विचारलं का नाही तुला काय ठेवू? हो माझं लेकरू उपाशी मेलं म्हणून म्हणते मी तुम्हाला. बर बघू पुन्हा, बैलाले पाणी वैरण करायला उशीर होतोय, जातो मी. किती तोंड वाजवायचे ती वाजवा, ह्यांच्यावर काही फरक पडतच नाही. अरे काय मित्रा, लय गडबडीने निघाला आज. अरे तेच कसं आहे बापू, मला जायचे आज कार्यक्रमाला, हा म्हणून बघ निघालोय. जनावरले वैरण पाणी करायचे म्हणून चाललोय गडबडीनं मी. अरे मग एवढी गडबड करायची काय गरज आहे? कुणाला तरी सांगायचं. होय बापू, खरं आहे तुझं. अरे पण सांगायचं कुणाला? अरे कुणाला बी सांगायचं, केलं असतं की कुणीतरी. खरं आहे बापू तुझं. अरे तू एक माझा जीवलग मित्र आहेस म्हणून एवढं तरी म्हणलास, पण आजकाल कोण कोणासाठी काय करते? अरे मग भावाला सांगायचं की केलं असतं की त्यानं वैरण पाणी. अरे पण एकदा विचार पांगले आणि एकदा घर फुटलं बघ, सगळं संपलं बघ. तुझं खरं आहे बघ म्हणणं. मग तू काय कर, तू जा कार्यक्रमाला, मी जाऊन येतो वैरण पाणी करतो. अरे तू आता तर आलास की शेतातून, तो काय कर तुझा घरी बाबा, मी जातो शेतात तिकडे. बरं बरं ठीक आहे, जा मग, नाहीतर अजून उशीर व्हायचा. होय होय ठीक आहे तुझं. काय चालू आहे सध्या? काय धनु, काय चाललंय रे तुमचं? काय नाही, मित्र बोलत बसला म्हणून मी त्याला बोलत बसलो होतो. अरे धनु, ह्या धोंड्याला काय कधी बोलला नव्हतास का काय? अरे मग आज बोलत बसलो म्हणून काय झालं? नाही काय नाही झालं, पण तुझ्या भावाला आज कार्यक्रमाला जायचं होतं, मग त्याच्या म्हशीला वैरण पाणी केलं असतास तर काय बिघडलं असतं का तुझं? अरे मग तो जायचं की मला सांगायची काय गरज आहे? अरे तसं नसतंय, येळाला ऐकून एकाला मदत केली म्हणून काय वाटलं होत नसतंय. हो खरं आहे बाबा तुझं, पण मला काम होतं. अरे हो तुला काम होतं, पण त्या कामातूनच येळ काढून जर पाणी वैरण केला असतास तर भावाला किती चांगलं वाटलं असतं तुझ्या. हो बाबा खरं आहे तुझं, पण तू जा बरं आता. अरे मी तर जाणारच आहे, पण तुला गरज पडल्यास पडू दे, जे व्हायचं ते होऊ दे, बघून घेईन माझ मी. ठीक आहे, देव तुला असंच समाधानी ठेवो, तुला कधीच कोणाची गरज पडू नये. अरे मित्रा, तुला जायचं नव्हतं तर नाही म्हणून सांगायचं, असं बीडतोड बोलायची काय गरज होती? अरे मित्रा, तुला सांगून काहीच उपयोग नाही. मी जरा काही करायचं म्हणलं की बायकोला एवढंसं सुद्धा खपत नाही, आणि त्याची बी बायको आहे का नुसती फिन 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 करते या. हो बाबा तुझं बी खरं आहे, पण एका माईच्या पोटी तुम्ही दोघांनी जन्म घेतलाय, त्या काल आलेल्या बायानी नाही. अरे हो बाबा, पण त्यांचं सदा तुम्ही चलते. अरे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतंय, त्यांचं काही बी होऊ दे. अरे किती बी झालं तरी भाऊच भावासाठी धावून येत असतंय. हो तुझं म्हणणं खरं आहे, पण पण बिन काय नाही,
तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. अरे मित्रा, पण एकदा ज्याची त्याला करून दिलं की ज्याची त्यानं बघायचं असतंय. पुन्हा कुणीच कुणाचा कसलाच विचार करायची गरज नाही. तुझ्या डोक्याला डोकंच लागू शकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, चिखलाच्या टिरी कितीही दाबून बसव, एक दिवस त्या नक्कीच गळून जातात. ए हो दे, काय व्हायचं ते हो दे, पण तुला एवढा ताण घ्यायची काय गरज आहे? मला ताण घ्यायची गरज नाही, कारण मला तुझ्यासारखा दुसरा भाऊच नाही. बरं जाऊ दे. ए मित्रा चल, अजून बक्कळ काम आहे तर. चल मग. चल. ए दौलत बाप्पा, अरे तू इथं आहेस होय? का रे, काय झालं? तुला ठाऊक नाही का काय झालं ती? नाही की, काय झाले? अरे तुझा भाऊ तिकडे दवाखान्यात आहे. काय म्हणतोस? दवाखान्यात? होय होय, दवाखान्यात. अरे काय झालं त्याला? अरे निमित्त फक्त झालं कुत्रा आडवं गेलं म्हणून, आणि गाडीहून पडलाय. अरे मग लागले का त्याला काय? अरे साधं लागलं असतं तर लय बरं झालं असतं, पण ती बेसूद आहे म्हण, आणि रक्त बी लय गेलंय म्हण, असं मला धोंड्या म्हणत होता. अरे मग आता डॉक्टरचं काय म्हणणं आहे? त्याला रक्त चढवावं लागतं असं डॉक्टर म्हणले, असं धोंड्या म्हणला मला. अरे मग पेढीमधून आणायचं आणि चढवायचं रक्त. अरे तुझं बरोबर आहे, पण कुठंच त्या रक्त गटाचं रक्त मिळत नाही असं धोंड्या म्हणला. आणि मग काय म्हणणं आहे तुझं मग आता? माझं काय म्हणणं असणार, तू माझ्या संग चल आणि त्याला रक्त दे. तुम्हा दोघाचा रक्त गट एकच आहे. हे बघ बापू, तू मला काय पण सांग, मग तू काय कर, गवऱ्या गोळा करून ठेव. गौऱ्या? आणि ती कशासाठी? ती मेला का त्याला जाळायला? अरे त्यानं मला काय काय बोललं या, ती मला एक एक शब्द आठवते बघ. आणि त्याची बायको तर मला लय टाकून देऊन बोलते बघ. अरे मित्रा, तू मोठा भाऊ आहेस, आणि मोठा भाऊ बापा ठाई असतंय. मग तू सहन नाही करायचं तर कुणं सहन करायचं? होय, मोठा भाऊ म्हणून आजपर्यंत तीच करीत आलो आहे, आणि कुठपर्यंत अजून सहन करायचं? अरे मित्रा, प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतंय आपल्या लेकरांचं चांगलं व्हावं, आणि ती आपण आपल्या डोळ्याने बघावं, आणि हीच तर खरी त्यांची इस्टेट असते. तू म्हणतोस ते बरोबर आहे, टाळी एका हाताने वाजत नाही, पण पुढच्यानं पण तसंच समजून घेतलं पाहिजे. बरोबर आहे तुझं, पण पुढचा मूर्ख झाला म्हणून आपण मूर्ख व्हायचं नसतंय. मग नेमकं काय करावं म्हणतोस तुम्ही? अरे ती तुझा भाऊ आहे, ती चुकला म्हणून तू चुकू नको. मग काय करू मग मी? तू फक्त त्याला वाचव. ज्या दिवशी त्याला कळलं की मी भावामुळे वाचलो, त्या दिवशी तो पश्चातापात पडल आणि तुला येऊन भेटल. तू म्हणतोस तर जाऊ आपण आणि देऊ त्याला रक्त. नको, मी म्हणतोय म्हणून नको. तुला जर वाटत असलं ती तुझा भाऊ आहे तर मग चल, त्याला रक्त दे. अरे पण बिन काय नाही, तू चुकू नको. त्यानं जाणीव ठेवू अथवा न ठेवू, तू तुझं कर्तव्य पार पाड. ठीक आहे, जे व्हायचे ते हो जा, पण लोकांनी उद्या म्हणून की भावानं रक्त दिलं नाही म्हणून भाऊ मेला. हा, ही झालं बघ खरं. भावानं काय बी म्हणू दे, पण ह्या समाजानं म्हणलं नाही पाहिजे की भावामुळं भाऊ मेला म्हणून. म्हणून चल. आतापर्यंत तुझं ऐकत आलो, एवढे वेळेस अजून ऐकलं म्हणून काय होईल? बरं चल लवकर, दवाखान्यात जाऊ आणि त्याला रक्त देऊ, मग पुढं त्याचं नशीब. अगं सुनबाई दम
हो आई दमानच. राहिलं का ग त्याचं? डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं. बस. थांब थांब बस टाकते. थांबा हा. येऊ का मी मदत करायला? काय कुठं आहे धनु? काय बाजूवर आराम करायला सांगते डॉक्टर. बरं बघतो मी त्याला. मग वहिनी काय म्हणते तब्येत धनुची? काय नाही भाऊजी, डॉक्टरने आराम करायला सांगितलंय. आई तब्येत कशी आता धनुची? बाजूवर आहे, जा भेट जा मध्ये जाऊन. अहो काय झालं तुम्हाला रडायला? अरे धनु काय झालं तुला एवढं रडायला? हे बघ धनु, जी झालं ते झालं. तुला तर कळली ना तुझी चूक झाली ती, मग सगळंच माफ असते बघ. हे बघा पोरांनो, किती जरी पैसे कमवले, किती जरी शेत विकत घेतले, किती जरी महाड्या बांधल्या, तर ह्याला किंमत नाही. भाऊ कसे मयाने नाचाल ह्याला जग किंमत देते. खरं आहे तुमचं म्हणणं. आईच्या जीवाला वाटते की आपल्या लेकरावांनी सगळ्या समाधान राहावं, मिळून मिसळून राहावं. प्रत्येक आई वडिलांचं एक स्वप्न असतंय की आपल्या लेकरांनी सुखा समाधानानं राहावं, दोघांनी एकमेकाच्या सुखात समाधानात सहभागी व्हावं. एवढंच तर स्वप्न असतंय प्रत्येक आई वडिलांचं. आई खरंच माझं पण चुकलंय. ह्या पुढे अशा चुका होणार नाही माझ्या. ही सगळं बघून माझं मन भरून आलं. तुम्ही सगळे सुखासमायानं राहावं, हीच असते प्रत्येक आई वडिलाची धन दौलत.